नमस्कार, आज मी बनवते मालपुआ। चला तर मग रेसिपी तयार करू। इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलंय 1 कप। 1 कप म्हणजे 120 ग्रॅम। अर्धा कप घेतलाय मी बारीक रवा, तो 60 ग्रॅम आहे। अर्धा चमचा मी इथं पिलायची पावडर घेतले। वाटलेली बडीशेप घेतली थोडीशी चुटकीभर। 1 चमचा साखर टाकले। ती सगळं मिक्स करून घेते मी। सगळं व्यवस्थित मिक्स झालं की मी खवा टाकते तिथं 2 चमचे। खव्याला पण चांगलं मिक्स करून घेते पिठामध्ये। खव्याला पिठामध्ये चांगलं मिक्स करायचं। येथे मी 1 ग्लास दूध घेतले कोमट, एकदम कोमट घेतले म्हणजे हाताला पोळणार नाही असं। लागल तसं आपण त्या पिठामध्ये मिक्स करणार आहोत। गव्हाचं पीठ असल्यामुळं गोळे गोळे जास्त येतात, त्याच्यामुळं थोडं थोडं टाकून चांगलं मिक्स करायचं आहे त्याला। एकदम छान मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये गोळे गोळे किंवा गाठी गाठी नसल्या पाहिजेत। ह्याला आपण अर्धा तासासाठी भिजत ठेवणार आहोत। चाचणी बनवण्यासाठी मी 1 कप साखर घेतली, 1 कप पाणी टाकते त्याच्यामध्ये। 1 कप मध्ये 120 ग्रॅम साखर झाली आणि तेवढंच पाणी टाकले। चाचणी आपल्याला गुलाबजामुन सारखी बनवायची आहे। चेक करून बघते पण अजून झालेलं नाही, अजून 5 मिनिटं तरी लागतील त्याला। 10 मिनिटांमध्ये चाचणी तयार होते। इथे मी केसर टाकते। केशर असेल तर टाका, नसेल तर चालतं। कलर फक्त येतो त्याच्यामध्ये केसरचा आणि टेस्ट पण लागते चांगली। मालपुआ तळण्याची तयारी करू आपण। तेल टाकले मी त्याच्यामध्ये। अर्धा तास चांगलं भिजले पीठ आपलं, त्याला अजून थोडं मिक्स करते मी। एकच टाकते मी कारण छोटी कढई असल्यामुळं। तेल चांगलं तापलं की मंद आचेवरती मालपुआ टाकायचा तेलामध्ये आणि व्यवस्थित तळू द्यायचं। कलर बघा कशी मस्त सोनेरी आलाय आणि गरम गरमच चाचणीमध्ये टाकायचं। चाचणीमध्ये थोडा वेळ ठेवायचं मालपुआ, त्याच्यामुळे चाचणी पूर्ण आपली मालपुआमध्ये जाते। याच पद्धतीने सगळे मालपुए आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। गरम गरम चाचणीमध्ये टाकायचं। मालपुआची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका। सजावटसाठी मी इथं थोडंसं केसर टाकलंय वरतून। थँक यू।